आता उन्हाळा चालू झाला. पालेभाज्या जास्त करून आहारात घ्या. पालेभाज्यांचं सूप करून द्या, पालेभाज्यांची भाजी करा, पालेभाज्यांचं पराठे करा, भजी करा. पण कशा नाही कशा पोटात पालेभाज्या जाऊन द्या, कारण त्यांच्यात गारवा असतो. मग ते शरीराला चांगलं असतं गारवा. म्हणून आमच्या इकडे तर पालेभाज्याच आम्ही जास्त घेतो. कडधान्य खाण्याची, तिखट भाजी खाण्याची इच्छाच होत नाही. आता हिरवं काहीतरी खावं. मगाशी कोणतं ते किती वाजता भरवलेलं ते? तुम्ही आलात ना 5 वाजता, तेव्हाच खात होता ना. मग झाला ना टाईम. आणि त्याच्यावर त्याचं हे पण झालंय ना. भूक लागली 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 पण चला खाऊ खायचंय. हे काय रे ते? हे काय काय फिरतोय? आपण भाजी साफ करूया ना. तू ना खाऊ खाल्लास की मग तुझ्या अंगात घालते. मी शर्ट खराब करतो सारखं आणि गरमीतून जरा. अय्या तू भाजी साफ करतो. हुशार आहे माझं बाळ. हो, मला हेल्प करतो माझं बबडू, माझं गुड्ड, माझं नुकलं पोग. कच्च्या भाजी साफ करू लागलाय. त्याला नुसता काम वाढून ठेवता सारखं. कोणतं काम करू देत नाही. मोबाईल हातात घेऊ देत नाही. मोबाईल पाहिजे असतो. जे मोठं माणूस काम करेल ते पाहिजे. आता कशी कामं करायची बोलू बाळा? ए बाळा, कशी कामं करायची बाळा तुला घेऊन? कशी कामं करू मी तुला घेऊन? तू खेळत नाही, मस्ती करतो, इकडे तिकडे उभा राहतो. मग पडशील त्याची भीती वाटते. छोटंसं बाळ आहे आमचं. पडलं तर काय करायचं? आम्हाला भीती वाटते. मग आम्ही त्याच्या पाठीमागे पळत असतो. ते पुढे पळतं, आम्ही पाठी मागून धावतो. आमचं नुनुकलं पोगं पडेल म्हणून. कपाट उघड करत नुसता बसतो. गाव आमचं पोरगं बार कसं आहे.